चला कार्यकर्त्यांनो, त्यांनी काय केलं माहिती आहे की इथं एक काटकोन त्रिकोण आहे. त्या काटकोन त्रिकोणाचा पाया आणि उंची तुम्हाला दिली या आणि कर्ण काढा म्हटलं या. कर्ण काढा. या दोन प्रकारची उदाहरणं असतात बाळांनो. तुम्हाला आता इथं कर्णाची किंमत काढायची या. सगळ्यांना माहिती आहे काटकोनाच्या समोर कर्ण असतो ना. मग तुम्हाला त्यांनी पाया दिलाय आणि उंची आणि कर्णाची किंमत काढा. आता बघा मी काय म्हणतोय ते. कर्णाची किंमत काढताना दोघांच्या वर्गांची बेरीज करायची. कधी? कर्णाची किंमत काढताना. सांगा बरं, 24चा वर्ग किती? 576 आणि 7चा वर्ग 49. या दोघांची करायची असती बेरीज. करायची बेरीज बायांनो, यांची बेरीज येणार आहे 625. पण आलेल्या उत्तराचं घ्यायचं असतं वर्गमूळ. 625 वर्गमूळ किती? 25. संपलं. यालाच म्हणायचंय कर्ण. किती मापाचा आला? 25 मापाचा. कुठे उत्तर? ऑप्शन नंबर 2 हे बानो तुमचं उत्तर असेल. कुठे नाही कळलं बघा. सेम याच टाईपचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आणि कमेंट मध्ये मला याचं उत्तर सांगायचं. ओके.